मित्रांनो, टॉप एज्युकेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येतोय। हिंजेवाडी फेज 1 हिंजेवाडी आयटी नगरी मध्ये येण्याचा प्लॉट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। रिसेलचा प्लॉट आहे 4000 स्क्वेअर फीटचा, पूर्ण डेव्हलप लोकेशन मध्ये प्लॉट आहे। हा रोड जो आहे हिंजेवाडी फेज 1 टू सूस बानेरला जाणारा हा रोड आहे। माझ्या या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण एरिया सुंदर प्रकारे कसा डेव्हलप झालेला आहे। संपूर्ण इथे रो हाउसेस बिल्डिंग झालेले आहेत। या साईडला बघताय तर हा हिंजेवाडी फेज 2 चा पूर्ण लोकेशन आहे। इथे बंगलोज आहेत आणि या साईडला जो आहे तो आपला मानमाळुंगे हायटेक सिटी आहे। मानमाळुंगे हायटेक सिटीला लागून रोड टच पासून अगदी दुसरा प्लॉट जो आहे ना 4000 स्क्वेअर फीट मध्ये आपल्याकडे इथे प्लॉट्स अवेलेबल आहेत। टोटल 24000 स्क्वेअर फीटचा आपल्याकडे इथे येण्याचा सँक्शन प्लॉट्स अवेलेबल आहे, जे की जिथे तुमचा 60% पर्यंतचा लोन कम्प्लीटली सँक्शन होऊ शकतं। 60-70% पर्यंत लोन सँक्शन होऊ शकतो आणि हिंजेवाडी आयटी नगरीमध्ये हा प्लॉट आहे। सो चला मित्रांनो, एकदा आपण जाऊन प्लॉट्स बघूयात। आपला हा जो मेन रोड आहे याचा जो डीपी सँक्शन आहे, हा डीपी सँक्शन साधारणतः तुमचा 24 मीटर म्हणजे 80 फुटी डीपी रस्ता असणार आहे। आता जाग्यावरती हा साधारणतः 30 फुटी डीपी रोड आहे आणि या रोडला तुम्ही बघू शकता खूप प्रकारे अशी वर्दळ वगैरे आहे। तर चला मित्रांनो, एकदा आपण जाऊन आपला जो प्लॉट आहे तो प्लॉट बघूयात। हा आपला प्लॉट आहे जो मी तुम्हाला सांगत होतो। 4000 स्क्वेअर फीटचा हा पूर्ण एनए सँक्शन प्लॉट आहे, जो की कॉर्नर प्लॉट आहे। एका साईडला तुम्ही बघू शकता हा रोड आहे आणि समोरून सुद्धा या प्लॉटला रोड आहे। तर हा पूर्ण असा 4000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, जो की सँक्शन प्लॉट आहे। एनए सँक्शन जुनी साधारणतः 2010 मध्ये केलेला हा एनएचा प्रोजेक्ट आहे। सो पूर्ण हा बॅक साईडला पण बघू शकता तुम्ही प्लॉट आहे आणि इथून जो व्ह्यू आहे तो व्ह्यू पूर्ण सुंदर असा व्ह्यू आहे। या साईडला तुम्ही बघितलं तर मुळा रिव्हरचा व्ह्यू येतो तुम्हाला। मुळा जो रिव्हर आहे त्या रिव्हरचा व्ह्यू येतो आणि सिटी व्ह्यू येतो। हा पूर्ण साधारणतः जो मेन रोड आहे, मेन रोड पासून 30 ते 40 फूट उंचीवरती असा हा प्लॉट आहे, जिथे तुमचा बंगलो किंवा तुम्ही जर का सेल्फ यूज साठी चांगला हिलटॉप एरियाला जर का रेसिडेन्शियल बंगलो बघत असाल तर तो बंगलो तुम्हाला इथे बनवण्यासाठी खूप उत्तम लोकेशन आहे। कारण की या साईडला तुम्ही बघताय तर हा जो रोड आहे हा आहे प्रोजेक्टचा 30 फीटचा रोड। या साईडला रोड आहे आणि हा रोड संपल्यानंतर इथला एक या प्लॉटचा जो युनिक पॉइंट आहे, हा युनिक पॉइंट असा आहे की प्लॉटच्या बॅक साईडला जुनी कॅनल गेलेली आहे। ही जी तुम्ही बघताय ना, ही आहे प्लॉटच्या बॅक साईडला गेलेलं जुनं कॅनल आहे, जो की कासरसाई कुसगाव डॅम वरून आलेला हा कॅनल आहे। संपूर्ण बंद कॅनल आहे, पण या कॅनलचा फायदा असा आहे तुम्हाला, कॅनलचा जी बॉडी असते जनरली 20 फीटचा कॅनल असतो आणि दोन्ही साईडला 20 फीटचे रोड असतात। सो हा जो प्लॉट तुम्ही जर का घेतला तर याचा काय बेनिफिट आहे तुम्हाला, चारी बाजूनी साधारणतः ओपन प्लॉट मिळतो, ओपन रोड मिळतोय आणि इथून जो व्ह्यू दिसतोय तो व्ह्यू तुम्ही बघू शकता प्रॉपर। आता मी ग्राउंड लेवलला उभा आहे। जर का तुम्ही इथे 3 फ्लोर किंवा 4 फ्लोरचा जर का कन्स्ट्रक्शन केलं तर इथून संपूर्ण तुमची जी हिंजेवाडी आयटी नगरी आहे ती प्रॉपर तुम्हाला हिंजेवाडी आयटी नगरी दिसेल। त्या साईडला मुळा रिव्हरचा तुम्हाला व्ह्यू आहे। समोरच साधारणतः 10-20 फुटा खाली मेन रोड आहे, जो की 80 फुटी रोड असणार आहे। या अशा सुंदरशा लोकेशनला आपल्याकडे हा रिसेलचा एनएचा प्लॉट अवेलेबल आहे। जर का तुम्ही या प्लॉटसाठी इंटरेस्टेड असाल तर खाली जे नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरला कॉल करा, साईट व्हिजिटसाठी या। हा प्लॉट जो लोकेटेड आहे तो हिंजेवाडी फेज 1 आयटी नगरीमध्ये लोकेटेड आहे। साधारणतः इथून जवळपासचा जर का एरियाचा मी विवरण करायला गेलो तर 2 ते 3 मेट्रो स्टेशन तुम्हाला 3 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हिंजेवाडी फेज 1, हिंजेवाडी फेज 3 मेगापॉलिस मेट्रो स्टेशन, हिंजेवाडी फेज 1 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा मेट्रो स्टेशन आहे, प्लस हिंजेवाडी फेज 2 मध्ये तुम्हाला विप्रो आणि इन्फोसिस हे दोन्ही मेट्रो स्टेशनला तुम्ही कनेक्ट करू शकता। साधारणतः 4 मेट्रो स्टेशनला कनेक्ट करू शकता। हिंजेवाडी फेज 1 ची जी आयटी पार्क आहे ती तुम्हाला 2.5 किलोमीटर वरती आहे। हिंजेवाडी फेज 3 ची आयटी कंपनी आहे ती साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे। रुबी हॉल क्लिनिक तुम्हाला इथून साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। असे हॉस्पिटल्स आहेत। स्कूल जर का बघितलं तुम्ही तर इथं जवळपास 6 ते 7 स्कूल आहेत। पवार पब्लिक स्कूल आहे तुम्हाला इथे, ब्लू रिच स्कूल आहे, त्याच्यानंतर रियान इंटरनॅशनल स्कूल आहे, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल आहे। तर असे 10 ते 12 तुम्हाला इंटरनॅशनल स्कूल बघायला मिळतात।
एन ए प्लॉट आहे. बिकॉज हिंजेवाडीमध्ये एन ए प्लॉट रिसेल कुठेच अवेलेबल नाही आहे. हिंजेवाडीमध्ये साधारणतः आता तुम्ही बघितलं तर एन ए प्लॉटचा रेट 11-12 हजार रुपये पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने चालू आहे. तर इथे मी तुम्हाला अगदी अफोर्डेबल रेटमध्ये, खूप अफोर्डेबल रेटमध्ये हा प्लॉट देणार आहे. तर तुम्ही जर का या प्लॉटसाठी इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि प्रॉप एज्युकेशनवर नवीन असाल तर प्रॉप एज्युकेशनला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.